श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत माऊली हरिपाठ मंडळ गव्हाण कोपर यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला गुरुवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। हा सोहळा गव्हाणमधील श्री शांतादेवी मंदिरात 10 ते 16 एप्रिल पर्यंत रंगणार आहे। सकाळी अंकित घरत आणि तन्मय घरत यांच्या शुभ हस्ते मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर सप्ताहाचा विधिवत प्रारंभ झाला। यावेळी पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, अरुण घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, आयोजक वसंत शेठ पाटील, गव्हाण कोळी समाज अध्यक्ष महादेव कोळी, हबप शिवाजी महाराज पाटणकर, हबप विलास म्हात्रे, कोळी गुरुजी, श्री शांतादेवी मंदिर कमिटीचे अध्यक्ष अशोक कडू, हबप भास्कर महाराज कोळी, हबप नंदा ठाकूर महाराज, हबप शरद महाराज, हबप कृष्णा महाराज, हबप अविनाश पाटील, हबप कैलाश देशमुख, हबप रसिका कोळी, हबप सविता म्हात्रे, हबप शैला ठाकूर, हबप शशिकला कोळी, हबप मीनाक्षी म्हात्रे, हबप हिराबाई, हबप मंजुळा भगत, हबप भारती देशमुख, हबप अनुसया घरत यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सप्ताहभर चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। यामध्ये हरिपाठ, प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन होणार आहे। तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायणही केले जाणार आहे।